छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा किल्ला राजकारण करून घेतला, पण ते कसं केलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला एंड पर्यंत बघा। आता कोंढाणा, तोरणा, राजगड आणि संग्रामदुर्ग व त्याच्या आसपासचा इलाका आपल्या ताब्यात आला होता। तेव्हा महाराजांचं लक्ष पडतं ते पुरंदरकडे। पुरंदर हा किल्ला ताब्यात आला तर पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरवळ सारख्या आसपासच्या मुलुखावर लक्ष ठेवता येईल। हा विचार जिजाऊंना सांगताच त्यांनी यासाठी संमती दिली व सांगितलं की शिवबा, पुरंदर हा किल्ला राजकारण करून ताब्यात घेता येईल। निजामशाहीची गडबड चालू असताना निळकंठ हैबतराव यांनी पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात घेतला व त्याच्यावर कोणाचं लक्ष देखील पडलं नाही। निळकंठरावांना 3 मुलं होती, निळोजी, पिलाजी आणि शंकरजी। सध्या गडाचा कारभार बघत होते निळोजी व ते बाकीच्या 2 भावांना जुमानीत नव्हते, म्हणजे किंमतच देत नव्हते। शिवरायांनी या भावंडांची चर्चा केली तेव्हा त्यांचं मत असं होतं की गड महाराजांनी आपल्या ताब्यात घ्यावा। महाराजांनी राजकारण केलं व एका रात्री मावळ्यांनी निळोजीला जेरबंद करून गडाखाली आणलं आणि जिजाऊंनी त्याची रवानगी कुटुंबासहित शहाजीराजांकडे म्हणजेच बँगलोरला केली। शंकरजी आणि पिलाजींना पुण्यात पाठवलं व गडावर भगवा फडकला आणि पुरंदर सारखा मजबूत किल्ला स्वराज्य सीमेवर रक्षणासाठी सज्ज झाला। मित्रांनो, आता हसत्या खेळत्या स्वराज्यावर पहिलं मोठं संकट येणार होतं। ते काय होतं हे जाणून घेण्यासाठी पेजला फॉलो करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय शिवराय।